नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आजची साडी ही अत्यंत सुंदर गर्भरेशमी महेश्वरी. जी नऊवार मी वेअर केली ती गर्भरेशमी नऊवार, त्याचंच हे रूप गर्भरेशमी महेश्वरी. प्रत्येक जण नऊवार घेऊ शकत नाही, त्यावेळेस गर्भरेशमी हे ऑप्शन अत्यंत उत्तम. गर्भरेशमी म्हणजे काय? मुळात म्हणजे ओरिजिनल रेशम असणारी ही साडी. अस्सल रेशमाने बनलेली ही साडी, जिची विण खूप सुंदर आहे, बनवण्याची पद्धत अत्यंत पारंपरिक आहे आणि त्यातल्या त्यात महेश्वरीमध्ये जे पॅटर्न पूर्णपणे बंद झालं होतं, तेच हे पॅटर्न आहे गर्भरेशमी महेश्वरी. जर आपण या साडीची एकदा जर डिटेल लुक घेतलं तर जुन्या काळी भिंतींवरती किंवा दरवाजांवरती अशा पद्धतीचं काम करण्यात यायचं ठसठशीत, ज्याला आपण पितळाच्या स्वरूपामध्ये म्हणतो. यस, ते एक्झॅक्टली पितळ तांब्यासारखेच हे आहे. त्याच्यानंतर याची जी वीण आहे ती अत्यंत सुंदर वीण आहे आणि त्याचप्रमाणे याचा जो पदर आहे तो अत्यंत सुंदर पदर आहे. जुन्या काळच्या ज्या बायका होत्या त्या अशा एकदम भरजरी भरलेला पदर दरवेळी घरामध्ये नेसू शकत नव्हत्या, कारण की कामाच्या व्यापामध्ये मग भरजरी भरलेला पदर जरा हेवी होणार. त्यावेळेस छोट्या पदराची पद्धत होती आणि यामुळे दिसणारं साडीचं लुक, स्वतःचं सौंदर्य नाजूक दिसायचं आणि अस्सल तशीच साडी आहे. मला असं म्हणायचंय की तुमचं नवीन लग्न झालं असेल आणि तुम्हाला असं वाटतंय तुमचं लुक हे अत्यंत पारंपरिक यावं, त्यावेळेसाठी ही गर्भरेशमी तुमच्याकडे असावी. हे सुद्धाच लिमिटेड एडिशन मध्ये येतं. म्हणजे महेश्वरीमध्ये काही काही जे पॅटर्न्स आहेत हे लिमिटेड असतात. हे खूप मोठ्या प्रकर्षात आम्ही निर्माण करू शकत नाही, कारण जे बुणकर असतात काही ठराविक बुणकरांनाच हे कामं करता येतात आणि अशा या सुंदर साड्या आहेत. फक्त माझ्या मते मला 4 कलर्स तुम्हाला दाखवायचे आहेत, जे सगळे मिळते जुळतेच असतात आणि अत्यंत सुरेखरित्या बनवण्यात येतात. मस्त साडी आहे, उत्तम कलेक्शन आहे आणि रिच असं लुक आहे. प्राइस आहे 6,000. प्रत्येकाचं ब्लाऊज हे ब्लॅक कलरचं येणार. आता मला तर मी गर्भरेशमी नऊवारवरती हे ब्लॅक कलरचं ब्लाऊज शिवलं होतं. पण मी वेअर केलेली जी साडी आहे, जर तुम्हाला ती ब्लाऊज सोबत हवी असेल, तर तुम्हाला हे ब्लाऊज त्यावर मोरावरचं घ्यावं लागेल आणि जर तुम्हाला हा मोर नको असेल, तर तुम्ही याला रिमूव्हही करू शकता. चॉईस ही पूर्णपणे तुमची आहे, पण मोरासोबत घेतलं तर लुक तुमचं खूप भारी येणार. जाऊयात आपण याचा नेक्स्ट कलर. असे कलर सगळे आहेत जे मुळात पारंपरिक कलर आहेत आणि त्यातल्या त्यात मुळात पारंपरिक कलर असणारा रंग म्हणजे जांभूळ कलर. हा जांभूळ कलर दिसताना प्रत्यक्षात सुंदर दिसतो. याच्या सुरेख काठांमुळे म्हणजे सगळं काम नाजूक आलंय. अत्यंत नाजूक, छान, रिच काम आहे. वजन अगदी कमी आहे. उत्तम कलेक्शन येऊन असं मस्त ब्लॅक ब्लाउज आहे. पारंपरिक रंगांमध्ये रामा रंगाची जी ओळख आहे ती अतिशय वेगळी आहे. रामा रंगाची ही साडी दिसताना अगदी सुंदर आणि छान. मस्त रामा कलर, छान साडी आणि अतिशय उत्तम याचं लुक. प्रियंका, साडी फुगते का? तर अजिबात फुगणार नाही. अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी आणि अंगाला चापून चुपून बसणारी ही साडी स्वतःमध्ये अत्यंत निराळी आणि छान. उत्तम कलेक्शन आहे, बेस्ट असं लुक आहे आणि मस्त अशी साडी आहे. रामा कलरची साडी आहे. ही एक ट्रेडिशनल पद्धत आहे साडी विणण्याची, म्हणजेच ब्लाऊज जे ते सगळ्यांचं सिमिलर येणार. तुम्ही रंग कोणताही घ्या, ब्लाऊज मात्र ब्लॅक येणार. जुन्या काळी मोरपंखाने, शाई कामाने सुंदर लिखाण केलं जायचं आणि तो जो लिखाणाचा रंग होता किंवा ते जी शाई वापरण्यात यायची, हा तो रंग आहे. म्हणजे एक्झॅक्टली हा जो निलम कलर आहे ना, याला तुम्ही जितके 10 टाइम्स 100 टाइम्स डार्क कलर टोन मध्ये न्याल तर तेवढा सुंदर दिसतोय. अतिशय सुंदर साडी आहे आणि अतिशय बेस्ट असं लुक आहे. साडी दिसताना सुंदर दिसती आहे, स्वतःमध्ये छान आहे आणि अतिशय उत्तम याचं कलेक्शन आहे. बेस्ट साडी आहे, ब्लॅक ब्लाउज. सुंदर असा छान मस्त पैकी बैंगनी रंग आहे, वांग्यासारखा रंग, वांगी रंग. वीण, साडी सगळं भारी आहे. लुक अतिशय छान येऊन उत्कृष्ट असं काम आहे. साडी दिसताना सुंदर आहे, म्हणजे अजिबात न फुगणारी, पटकन बॉडी शेप घेणारी, अंगाला चापून चुपून बसणारी आणि अतिशय अशी सुंदर साडी. असा होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा उद्या. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.